मॉर्निंग. आम्ही आलो आहोत शॉपमध्ये साड्या घ्यायला. तरी आद्विका त्यांच्या स्कूलमध्ये दांडी आहे, त्याच्यामुळे आम्ही सगळ्यांनी मिळून एकत्र साड्या घ्यायच्या ठरल्यात. पण साड्या काही पसंत पडत नव्हत्या, त्यामुळे आम्ही 1-2 शॉप केले. पण आमचं चाललेलं बांधणीमध्ये साड्या बघायच्या. पण आम्हाला सगळ्यांना एकसारख्या साड्या मिळत होत्या. आम्ही दुसऱ्या शॉपमध्ये पण पाहिलं, पण नाही मिळालं. मग नंतर आम्ही एक सेल लागलेला होता, त्याच रोडला होता, त्याच्यामुळे म्हटलं सगळ्याजणी चला आता मग साडी नाही तर कमीत कमी आपण सेल तर बघूया. 999मध्ये 1 किलो कपडे द्यायचे आणि 999ला घ्यायचे. बघितलं मी सगळ्यांनी मिळून. होतं म्हणजे काय बरे होते काय नाही, भरपूर ढीग लागलेले होते. आम्ही सगळ्याचे प्राईस बघितल्या, काय केलं, टाईमपास केला. तर मुलं स्कूलमध्ये जातात तेवढ्या वेळा आणि जवळ स्कूल आहे, मग त्याच्यामुळे मुलांना घरी घेऊन जायचं असं आमचं ठरलेलं. तर मग आता वेळ घरी जाऊन माघारी येण्यात अर्थ नाही, मग त्याच्यामुळे आम्ही सगळेजण तिथंच थांबलेलो. मग त्याच्यामुळे कुठे जीन्स बघ काय कर टाईमपास करत होतो. पुन्हा अचानक आमचं असं ठरलं की इथं टाईमपास करण्यापेक्षा आपण कुठेतरी बाहेर जाऊया, जेणेकरून निवांत बसूयात आणि स्कूल सुटली की मुलांना घेऊन घरी जाऊयात. तर मग साड्या वगैरे पण होत्या, बघत होतं सगळं, पण एवढं काही म्हणजे घेण्यासारखं काही नव्हतं. बघायला ठीक होतं. असे खूप जण आलेले होते पाहण्यासाठी आणि सारखं काही ना काही ते चालू असते सातारमध्ये. म्हणजे सेल असू देत किंवा ऑफर्स असू दे, हे कंटिन्यू चालू असतं काही ना काहीतरी. आता नवरात्रीमुळे तर खूप साऱ्या ऑफर्स चालू आहेत वेगवेगळ्या शॉपमध्ये. असा वेळ मिळाला की फक्त टाईमपास किंवा असंच मज्जा म्हणून बघायला जायचं. तर चला निघालो पाणीपुरी खायला आणि पुन्हा नवीन ब्लॉगमध्ये भेटूया. तर बघत राहा, सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. बाय.